संघ आपण बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालेला आहे. त्याचप्रमाणे पारगाव तुकाई टायगर्स पारगाव हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालेला आहे. चला सामना चालू होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सामना चालू होणं अपेक्षित आहे. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ, सामन्याचा श्री गणेशा. वीस मिनिटांचा कालावधी आहे. पहिलं चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एव्हा एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहायचा मैदानामध्ये, परंतु एक धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रदीप साळुंके आणि नॉन स्ट्राईकला गौरव बनसोडे अशी जोडी सलामीवर आपण मैदानात पाहतोय. एका धावेने संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे. धावफलकेवरती एक धाव आपण पाहतोय. क्वार्टर फायनल सामना आपण मैदानावरती पाहतोय. बागल वॉरियर्स बोरीवेल विरोधामध्ये उरुळी कांचन असा सामना आजच्या दिवसभरातील हा शेवटचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. पाहायचंय प्रदीप साळुंके ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवरती मंगेश हरिहर. पाहायचंय अतिशय बहारदार चेंडू आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते या चेंडूवरती. थोडस वेरिएशन होतं चेंडूवरती. निर्धाव प्रकारचा चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव एवढ्या त्या ठिकाणी पूर्ण होते. धाव संख्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकामध्ये जर विचार केला 3 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात मंगेश हरिहर यांनी. पाहायचंय पुन्हा एकदा गौरव बनसोडे या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय बहारदार कामगिरी केली होती गौरव बनसोडे यांनी. इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतायत. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु 4 धावा, 4 रन चौकार. एक खणखणीत बंद. सहा धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय वाईट चेंडू असेल. अतिरिक्त एक धाव येताना पाहतोय मैदानामध्ये. 7 धावा धावफलकीवरती. 7 धावा धावफलकीवरती आहेत. पुढील चेंडू पाहायचंय. मंगेश हरिहर अतिशय बहारदार गोलंदाजी करतायत या षटकामध्ये आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. पाहायचंय पुन्हा एकदा एक मोठा मासा गळायला लागतोय आणि गौरव बनसोडेचा खेळ संपतोय मैदानामध्ये आपण पाहतोय. एक मोठी विकेट्स या ठिकाणी येताना आपण मैदानावरती पाहतोय. जड अंतकरणाने मैदान सोडावं लागतंय. एक मोठी विकेट्स या ठिकाणी बोरीवेल संघाची जाते. विकेटचं पतन होईल या ठिकाणी. धावफलकीवरती जर नजर टाकली असं धावफलकीवर धावा आहेत त्या 7 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये. मंगेश हरिहर गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत
एक बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे मैदानावरती आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. स्पीडअप करायचा आहे, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. पुन्हा एकदा पाहायचंय ऋषी हराळ. त्या ठिकाणी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन 2 धावा. षटक संपतंय मैदानामध्ये. एकाच षटकाचा खेळ संपलाय. धावफलकेवरती 9 धावा. 9 धावा पाहतोय आपण धावफलकेवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. स्पीडअप करायचंय. चला पटकन. पंधरा मिनिटांचा कालावधी आहे आपल्याकडे 4 षटक हाताळण्यासाठी. 12 वाजेपर्यंत सामने संपवायचे आहेत. शेवटचा सामना आहे, 12 वाजेपर्यंत संपला पाहिजे असं अपेक्षित आपण ठेवूया. नाहीतर एक गाडी येऊ शकते. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. एक चित्त्याची चपळाई म्हणता येईल त्या ठिकाणी. एक धाव एवना पूर्ण होते त्या ठिकाणी. लेग बायची एक धाव आपण पाहतोय. धावपलकीवरती धावा पाहिला तर तब्बल 10 धावा धावपलकीवरती आहेत. ऋषी हराळ ऑन स्ट्राईक. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाते इथून पुढे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यावरती एवना एक धाव त्या ठिकाणी. पण दुसऱ्या वेळेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. अतिशय बहारदार गोलंदाजी अथर्व कड यांच्याकडून पाहतोय. 2 चेंडू अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे आपण पाहतोय. अथर्व कड गोलंदाजी मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय मारलेला चेंडू त्या ठिकाणी एवना एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये आणि 2 धावा एवढा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 12 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 13 धावा 13 धावा आहेत. 13 धावा धावपलकीवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 13 धावा धावपलकीवरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय प्रदीप साळुंके आणि चौकार. एक जबरदस्त धडक आपण पाहतोय मैदानामध्ये. 4 रन चौकार. मैदानामध्ये दांडी 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 गोल. प्रदीप साळुंके या ठिकाणी थांबावं लागतंय. प्रदीप साळुंके यांना एक बहारदार गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. करतायत असे पीटीसी लाईव्हचे आमचे कोलते दादा. अतिशय बहारदार कामगिरी आज दिवसभरामध्ये त्यांची आपण पाहतो. MCA चे गोललेखक रेहान खान अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी कामगिरी करतायत गोललेखकाची. कॉमेंटेटर ॲडव्होकेट सचिन ओवाळ सरांनी अतिशय बहारदार कामगिरी केलेली आहे आणि तिची लाईव्ह आपण पाहतो या ठिकाणी. उल्लेखनीय कामगिरी आहे आज दिवसभरामध्ये.
100% 100 गुण त्यांना त्या ठिकाणी आपण देऊ. ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सलग 3 दिवसापासून आपण लाईव्ह पाहतोय. अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली अजय आणि मयूर आणि विजय यांनी आपण पाहतोय. त्यांचं या ठिकाणी तुषारदादा करंडकामध्ये आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. चला, ड्रिंक्स ब्रेक नाहीये, पाणी घेऊन आतमध्ये येऊ नका. परत ड्रिंक्स ब्रेक अलाउड नसणार आहे. स्पीडअप करायचंय. एकवीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा. टाइम चालू आहे आपल्याकडे. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन 2 धावा. धावपलकीवरती तब्बल 23 धावा आपण पाहतोय. ऋषी हराळ ऑन स्ट्राईक असणार आहेत. आतापर्यंत आपण जर दिवसभरामध्ये जर पाहिलं तर आयोजकांनी जे स्पर्धा अतिशय देखणे आणि नेटके आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामध्ये सागरदादा मस्कुडे असतील, अमर शेळके असतील, तुषार इनामदार असतील, अमितदादा शेळके असतील, आपले सार्थक धुमाळ असतील, गणेश पवार, रेवन गोरगल, तुषार इनामदार यांनी अतिशय बहारदार उल्लेखनीय या ठिकाणी या स्पर्धेचं देखणं आणि नेटकं आयोजन केलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राची चर्चा या टुर्नामेंटची चालू आहे. महाराष्ट्रभर चर्चा आपण पाहतोय. उल्लेखनीय नियोजन आहे आपण पाहतोय. पाहायचंय पुन्हा एकदा मिस टाइम फटका त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा येऊन त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. धावपलकीवरती जर नजर टाकल्याचं धावपलकीवरती धावा आहेत त्या 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3री धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती धावा आहेत त्या 28 धावा. 3ऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 28 धावा. जितकं त्यांचं कौतुक आपण कराल तितकं कमीच आहे. या ठिकाणी अतिशय देखणं आणि नेटकं आयोजन उल्लेखनीय काम या ठिकाणी स्पर्धा त्यांनी पार पाडत आहेत. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. शेवटचा सामना आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. निर्धाव चेंडू असेल. कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. राजू नाना ऑन स्ट्राईक असे पाहिजे. कशा प्रकारे फलंदाजी करते इथून पुढे राजू नाना पाचपुते. 3ऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. धावपलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 29 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. ऋषी हाडा ऑन स्ट्राईक. उद्या ठीक 4 वाजता सामने चालू होणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि 12 पर्यंत मॅच संपणं अनिवार्य राहणार आहे. उद्या शेवटचं हाफ आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. ऋषी हराळ ऑन फायर आणि झेल मात्र दिला जातोय. बॅटर चला पटकन आतमध्ये. मुन्ना पाहायचंय. न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. मुन्ना स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग अलाउड नाहीये.
रंजन जगताप यांचं या ठिकाणी उल्लेखनीय काम आहे. कोणतीच गोष्ट त्यांनी आतापर्यंत कमी पडून दिली नाही. ऑफिशियल स्टाफला आपण पाहतो या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांनी. चेंडू आतमध्ये देणे फेकणे काय असेल ते पाहिजे. राजू नाना ऑन स्ट्राईक. चौथ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं. एक धाव एवढा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे मैदानामध्ये. पाहायचं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा एवढा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा पाहिजे तब्बल 31 धावा धावफलकावरती आहेत. राजू नाना यांनी एक बहारदार स्ट्रोक आपण पाहिला. राजू नाना यांच्या बॅटमधून 2 धावा मात्र प्राप्त होत आहेत. पाहायचंय पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय राजू नाना यांच्या बॅट मधून. 2 धावा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन. 2 धावा पाहतो आपण त्या ठिकाणी. धावफलकावरती धावा पाहिलं तर तब्बल 33 धावा धावफलकावरती आहे. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. राजू नाना ऑन स्ट्राईक. एक मोठा फटका आपण पाहतोय आणि षटकार. एक जबरदस्त षटक आपण मध्ये पाहतोय. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार सुपरसॉनिक. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा फटका राजू नाना यांच्या बॅटमधून पाहतोय आपण. पुन्हा एकदा बहारदार फटका परंतु त्या ठिकाणी प्रज्वलकर यांनी एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलेला. एकदा पाहायचंय त्या ठिकाणी एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होत. तब्बल 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बागल वॉरियर्स बोरीबेल संघाच्या 40 धावा पूर्ण होत आहे त्या ठिकाणी. उद्या ठीक 4 वाजता सामने चालू होतील. पाहायचंय पुढील चेंडू. स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा मारायला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. एक धाव एवढा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का मैदानामध्ये पाहायचंय आणि 2 धावा एवढा पूर्ण होत त्या ठिकाणी मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती 42. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान आहे. माहिती नाही का
आपल्याला शेवटचा पुकार असेल बॅटर्स, चला पटकन. बॅटर्स चला ना आतमध्ये लवकर पटकन. उरुळी कांचन संघ बॅटर्स. एवढ्यात नाही. चला सामना सुरू होणं अपेक्षित आहे मैदानामध्ये. 24 चेंडूमध्ये 43 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. आपण मैदानामध्ये पाहतोय एक शेवटचा सामना मैदानामध्ये पाहतोय आपण. उरुळी कांचन विरोधामध्ये बागल वॉरियर्स बोरीबेल असा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी टाइम सेट केलेला जातोय. सामना सुरू होणं अनिवार्य आहे. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ, सामन्याचा श्री गणेशा. 24 चेंडूमध्ये 43 धावा आपण इथून पुढे पाहणार आहोत. पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो. एक धाव एवना पूर्ण होते. अकाउंट्स एका धाव्याने अकाउंट्स ओपन होत आहे. टाइम सुरू आहे आपल्याकडे. पाहायचं आहे अथर्वकडे ऑन स्ट्राईक. इथून पुढे मारलेला चेंडू आणि झेल मात्र घेतला जातोय. अतिशय बहारदार झेल आपण त्या ठिकाणी पाहिला. अथर्वकड या ठिकाणी अथर्वकडला थांबावं लागतंय. जड अंत करणारे का या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय अथर्वकड यांना. पहिलेच आबा कांबळे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. गफ्फर खान सरांचे एक चांगले मित्र आहेत आबा कांबळे. शहनवाज अन्सारी न्यू बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. इथून पुढे आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. 23 पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी, तेच तर्रार मारा आपण पाहिला. एक धाव एवना त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकीवरती नजर टाकली असं धावफलकीवरती धाव पाहतोय आपण. तब्बल 2 धावा. एकवीस चेंडू मध्ये 41 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत. 21 चेंडू मध्ये 41 धावा. प्रवीण गायकवाड सर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला शहनवाज अन्सारी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पाहायचंय. अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय पाहतोय मैदानामध्ये. प्रदीप साळुंके त्या ठिकाणी अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावरती. आपल्या संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी वाचवण्यात
यश आलेले त्यांना. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा बहारदार फटका आपण मैदानामध्ये पाहतोय आणि षटकार. वाघाची दार फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. सुपरसोनिक षटकार येताना पाहतो मैदानावरती आपण. प्रवीण गायकवाड यांच्या बॅटमधून षटकार. आपल्या संघासाठी प्रवीण गायकवाड यांनी आज दिवसभरामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी, सकाळपासून एक बहारदार कामगिरी, ताबडतोब फटकेबाजी केली आहे. 5वा सामना या ठिकाणी खेळतायत, परंतु अतिशय बहारदार कामगिरी प्रवीण गायकवाड सरांची आपण मैदानामध्ये पाहतोय. एक बहारदार षटकार येताना पाहतोय प्रवीण गायकवाड यांच्या बॅटमधून. आपल्या संघाला विजय मिळवून देणारी पारी येईल का, इथून पुढे आपण पाहणार आहोत. चला, नवीन चेंडू टाकलाय आतमध्ये. नवीन टाकलाय चेंडू, नवीन. चला, स्पीडअप करून घ्यायचंय. स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग अलाउड नसणार आहे इथून पुढे. टाइमच्या बाहेर आपण चाललोय. जरा थोडस चला पटकन, चला पटकन पटकन ताबडतोब मॅच सुरू करून घ्या आणि स्पीडअप करणं अनिवार्य राहणार आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी आणि 4 धावा, 4 रन, चौकार. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार, 4 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती जर आपण नजर टाकली असता 14 धावा धावपलकीवरती आहेत. चला, टीम मीटिंग अलाउड नाहीये. टीम मीटिंग अलाउड नाहीये. आपण टाइमच्या बाहेर चाललोय जरा, त्यामुळे टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. 18 चेंडूमध्ये 29 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 18 चेंडू 29 धावा. चला राजू नाना, थोडंसं स्पीडअप करायचंय. 18 चेंडूमध्ये 29 धाव्यांची गरज इथून पुढे संघाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सिद्धांत शेळके. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल मैदानामध्ये. पाहायचंय मारलेला चेंडू त्या ठिकाणी आणि 4 धावा, 4 रन, चौकार. एक जबरदस्त रिव्हर्स पूलचा फटका आपण पाहिला मैदानावरती. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावपलकीवरती नजर टाकल्यास धावपलकीवरती अजूनही आतापर्यंत 18 धावा आहेत. इथून पुढे 17 चेंडूमध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 25 धावा इथून पुढे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. पाहायचंय बहारदार चेंडू, अतिशय बहारदार चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. सिद्धांत शेळके अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय गोलंदाजी बरोबर सिद्धांत शेळके. 16 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा पाहायचंय. 1 धाव एवढा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न कोणताही नसणार आहे त्या ठिकाणी. राजू नाना चेंडूच्या मागे धावतायत. 1 धाव एवढा पूर्ण होईल. धावपलकीवरती अजूनही 15 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज इथून पुढे. 15 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज असणार आहे. प्रवीण गायकवाड सर पाहायचे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एवना 1 धाव त्या ठिकाणी येताना पाहतोय मैदानामध्ये. 14 चेंडू
23 धावांची गरज. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये सिद्धांत सडके. एक चौकार आल्यानंतर एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतो सिद्धांत सडकेची. पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहतो त्या ठिकाणी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि मला असं वाटतं त्या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांना ठिकाणी थांबावं लागतंय आणि धावबाद होत आहे प्रवीण गायकवाड. आपण पाहतो मैदानावर जड अंत करणार नाही, त्यांना मैदान सोडावं लागतंय. पाहूया. केलेला आहे. एक चौकार ठोकल्यानंतर पुढचे चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. आपण पाहतोय मैदानावरती 13 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं आहे. सहेज नवाज अन्सारी ऑन स्ट्राईक नवाज अन्सारी असणार आहेत. न्यू बॅटर्स आपण मध्ये पाहतोय अखिलेश कांचन. पुन्हा एकदा मारलेला फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी तोपर्यंत एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. 12 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 12 चेंडू आणि 20 धावा, उत्कंठा सगळ्याला पोहोचवणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. संघर्ष मात्र मैदानामध्ये करावाच लागणार आहे. स्पीडअप करायचंय. चला, 12 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज इथून पुढे संघाला जिंकण्यासाठी. अखिलेश कांचन ऑन स्ट्राईक असणार आहेत. 12 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. चला, स्पीडअप करायचंय. बारा चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज पाहायचंय पुन्हा एकदा आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा. वाईट चेंडू असेल त्या ठिकाणी. आताच्या 3 धावा येताना आपण मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू मध्ये अजूनही 17 धाव्यांची गरज. जर आपण अशा चुका केल्या तर थोडस महाग ठरू शकतं. अशा चुका टाळाव्या लागतील आपल्याला. जर सामना जिंकायचा असेल तर चुका करणं टाळल्या पाहिजेत. पाहायचंय पुन्हा एकदा मारलेला त्या ठिकाणी फटका आणि पाहायचंय सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. तोपर्यंत 2 धावा एवढ्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 11 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे. 11 चेंडू 15 धावा. चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं संघासाठी. कशा प्रकारे खेळ केले जाते पुन्हा एकदा पाहायचंय. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये. गौरव बनसोडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. आपण पाहतोय 10 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. पुन्हा एकदा बहारदार गोलंदाजी. व्हेरिएशन आहे चेंडूवरती. आपण पाहतोय गौरव बनसोडे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. 15 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 15 धावा इथून पुढे आपण पाहणार आहोत. हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी आहे. 9 चेंडू 15 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. गौरव बनसोडे 9 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. नवाज अन्सारी कशा प्रकारे स्पीडअप करायचंय पाहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी
मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी 2 धावा एवढ्या ठिकाणी पूर्ण होत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न कोणताही नसणार आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. अजूनही 8 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. स्पीडअप करायचंय. 10 मिनिटं लेट आपण होतोय. अजून पुढे चाललेला आहे. लवकर आपण सामना संपवणं गरजेचं राहणार आहे. 13 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रन आउटची मोठी संधी असणार आहे परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 7 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 7 चेंडू 11 धावा पाहायचंय मैदानामध्ये. महत्वाचा चेंडू असणार आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. मारलेले चेंडू आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एवढा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा एवढा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज इथून पुढे पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 9 धावा. चला स्पीडअप करून घ्या. स्पीडअप करा. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. स्पीडअप करायचंय. कोणी टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. 6 चेंडू 9 धावा. चला पटकन सामना संपणं अनिवार्य असणार आहे. आपण लेट होतोय. चला पटकन. लेट होतोय आपण. फायटर होणार इन ऍक्शन मध्ये उद्या आपण आपल्या मैदानावरती पाहायला मिळतील. आणि रवी तरटे बाउंड्री लाईन वरती सगळ्या खुर्च्या जमा करून आणा. चला पटकन पाहायचंय. सुंदर त्या ठिकाणी आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 5 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 5 चेंडू आणि 7 धावा. अखिलेश कांचन पाहायचंय इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करणार आहेत. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. गोलंदाजी मार्गावरती दीपक. मारलेला चेंडू आणि पाहायचं त्या ठिकाणी षटकार. वाघाची दाहड फोडलाय पहाड. बंगल रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. 6 धावा. चालू चला स्पीडअप करायचं पटकन. 1 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 1 धाव. हॅलो. सामना मात्र उरुळी कांचन संघ या ठिकाणी विन होतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचणारा 3रा संघ आपण पाहतो या ठिकाणी उरुळी कांचन. आजचा दिवस या ठिकाणी करतोय. बाउंड्री लाईन खुर्च्या घेऊन या सगळं. उद्या ठीक 3 वाजता सामने चालू होतील. उद्या भरपूर सामने आहेत. सर्वांनी या ठिकाणी 3 वाजता यायचंय. बाळू झेंडे या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये उद्या. चला बाउंड्री लाईन खुर्च्या घेऊन या.